नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन। अनेक लाभार्थ्यांनी घेतला शिबिराचा लाभ। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त महसूल विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन बुधवारी पेन गणपतीवाडी येथे मराठा समाज हॉल येथे करण्यात आले होते। या शिबिराप्रसंगी शेतकरी लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला। लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शेतकरी प्रमाणपत्र, दाखले तसेच धनादेश योजनेतील वस्तू यांचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी जिल्हाधिकारी किसन जावळे, आमदार रविशेठ पाटील, माजी खासदार धैर्यशील पाटील, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर पाटील, पंचायत समिती सभापती स्मिता पाटील, उपसभापती संजय डंगर, उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुरवड, तहसीलदार तानाजी शेजाळ, पाली सुधागड तहसीलदार उत्तम कुंभार, गट विकास अधिकारी गजानन लेंडी, कृषी अधिकारी सागर वाडकर, नगराध्यक्ष प्रीतम पाटील, महादेव दिवेकर आदींसह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, महसूल अधिकारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी शासनाच्या योजना आपल्या दारापर्यंत आल्या आहेत, या योजनांचा जास्तीत जास्त शेतकरी लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेन। रायगड जिल्हा जो आहे तो समुद्राच्या काठाला आहे आणि रायगड जिल्ह्यामध्ये 12 महिने हरित वृक्ष असतात आणि 12 महिने हरित वृक्ष असल्यामुळे आणि 25% आपल्या जिल्ह्याला जंगल लाभलेलं असल्यामुळे जंगलामध्ये किंवा शेतीमध्ये सापाचं प्रमाण खूप जास्त आहे। निश्चितपणानं रायगड जिल्ह्यातले जे काही साप आहेत, बोनस आहे, कुरशा आहे, मण्यार आहे, नाग आहे, हे अतिशय विषारी असे साप आहेत। काही बिनविषारी साप सुद्धा आहेत आणि रायगड जिल्ह्यामध्ये दरवर्षी साधारणपणे 400च्या आसपास सर्पदंशाच्या केसेस जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल होतात। आपल्याला सांगायला आनंद होईल की मागच्या गेल्या वर्षभरामध्ये सर्पदंशामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये कुठलाही एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही आणि मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये आपण हे प्रमाण कमीत कमी मृत्यू कसा होईल या दृष्टीने प्रयत्न करत आहोत। जिल्ह्यामध्ये आपल्या जे काही उपजिल्हा रुग्णालय आहेत, ग्रामीण रुग्णालय आहेत, त्या ठिकाणी आणि PHC या ठिकाणी सुद्धा सर्पदंशासाठी लागणारे किंवा रॅबीजचे सगळे औषधं आम्ही ठेवलेले आहेत। पावसाच्या तोंडावर आम्ही सगळ्या दवाखान्यामध्ये या गोष्टीची खातरजमा केलेली आहे आणि आमचा सतत प्रयत्न आहे की सर्पदंशामुळे असेल किंवा इतर कुठल्या विंचूदंशामुळे असेल तर कुणाचाही मृत्यू होणार नाही। आज आपण या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना सर्पदंशापासून त्यांचं संरक्षण व्हावं यासाठी आपण गुडघ्या इतक्या उंचीचे गंबूट आपण या ठिकाणी लोकांना देत आहेत। ते गंबूट घालून शेतकऱ्यांनी चिखलामध्ये काम केलं तर त्यांना लेप्टोस्पायरोसिस रोगही होणार नाही आणि हे गंबूट घालून शेतकऱ्यांनी भाताच्या शेतामध्ये खाचरामध्ये जर काम केलं तर ते सर्पदंशापासून त्यांचा बचाव होईल। कारण जवळपास 95% सर्पदंश गुडघ्याच्या खाली पायाला होत असतात। त्यामुळे गंबूट हे अतिशय प्राणवाचक असे शेतकऱ्यासाठी असतील। त्याचं आपण आज 2000 बुटाचं वाटप आपण आपल्या जिल्ह्याभरामध्ये करतोय। आम्ही विविध कंपन्यांना विनंती करतोय आणि शेअरसारच्या माध्यमातून गावोगावी आपण याचं वाटप करणार आहे, म्हणजे शेतकऱ्याकडे हा बूट राहायला पाहिजे। तशीच गोष्ट आहे आपल्या की कोळी बांधवांची। कोळी बांधव सुद्धा आपले महिनाभर मच्छीमारीसाठी समुद्रात जातात, त्यांना सुद्धा लेप्टोस्पायरोसिस रोग होण्याची भीती असते। त्यांना सुद्धा हे गंबूट कामाला येणार आहेत, त्यांना सुद्धा आम्ही हे गंबूट वाटण्याचं आमचं भविष्यामध्ये प्रयोजन आहे। तर गंबूट वाटप आणि त्याची वापराची सवय लोकांना लागली यासाठी आम्ही वेगवेगळे प्रयत्न करणार आहेत। निश्चितपणाने त्यासाठी प्रयत्न करू आणि आपल्या सूचनेप्रमाणे आम्ही दक्षता घेऊया की प्रत्येक आपल्या वैद्यकीय जी काही सुविधा असेल, उपजिल्हा रुग्णालय असेल, ग्रामीण रुग्णालय असेल, PHC असेल, त्या ठिकाणी सर्व औषधे मुबलक आणि पर्याप्त प्रमाणामध्ये उपलब्ध राहतील याची आम्ही पूर्णतः दक्षता घेऊ। थँक्यू, धन्यवाद।